नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम आजच्या गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आज 19 मार्च म्हणजे आज धुरंधर 2 म्हणजे धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट रिलीज झाला. म्हणजे कालच तो संध्याकाळी रिलीज झाला, पण मी तो आज बघितला आणि त्यामुळं या चित्रपटाच्या निमित्तानं ज्या काही मनात विचार आले ते तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं. धुरंधर पहिला जो जेव्हा आला तेव्हा पहिल्यांदा जो बघितला मी तो तुम्हाला इतका आवडला की मी दुसऱ्या दिवशी परत जाऊन बघितला. आणि त्यावेळी चित्रपटाच्या शेवटी एक पाटी आलेली की दुसरा भाग येत आहे 19 मार्च. तेव्हाच मी ठरवलेलं की हा चित्रपट पहिल्या दिवशीच बघायचा आणि कधी नाही ते जे काही मी ठरवलं ते करून दाखवलं, म्हणजे पहिल्या दिवशी जाऊन पिक्चर बघणं. आता काय काय वेळा काय होतं माहिती आहे का, एखादा नवीन फलंदाज जेव्हा क्रिकेटमध्ये येतो आणि आल्याला त्याने सेंचुरी मारतो, शतक मारतो आणि शतक मारला पण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतो आणि तो काय करतो दुसऱ्या सामन्यात सुद्धा तसंच शतक मारतो किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं सुद्धा मारत असेल, पण आपल्याला त्याचं वाटणारं कौतुक फारसं म्हणजे पहिल्यांदा जेवढं कौतुक वाटलेलं असतं तेवढं दुसऱ्यांदा वाटत नाही. कारण आपल्याला वाटते की हां आता चांगलाच आहे, तो चांगलाच खेळणार. तसंच काहीच या पिक्चर झालेलं आहे. पहिला चित्रपट जेव्हा आला तेव्हा कोणत्याही फारशा अशा मोठ्या अपेक्षा कोणाला नव्हत्या, परंतु 3 तास 36 मिनिटाचा चित्रपट हा पाहताना आणि पाहून झाल्यावर प्रेक्षकांची जी अवस्था झालेली होती की आपण काहीतरी अद्भुत पाहतोय, नवीन पाहतोय आणि आत्तापर्यंत जे कधीच दाखवलेलं नाही ते आपण काहीतरी बघतोय. म्हणजे तशा गुप्तहेरांच्या कथा म्हणजे स्पाय थ्रिलर्स या नीरज पांडे वगैरे वगैरे त्यांच्या बऱ्याच आहेत, परंतु त्या कशा स्टायलिश चकचकीत होत्या. परंतु हा चित्रपट कसा एकदम त्याला म्हणतो रॉ म्हणतो, असं मातीतला म्हणतो, किंवा जी आत्तापर्यंत अंडरवर्ल्डची दुसरी बाजू आहे जी फारशी अगदी नीट एवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखवता आली नव्हती त्यामध्ये ही दाखवली गेली. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा एक जरी हिंसाचार प्रचंड असला तरी एक धक्का होता आणि त्यांना ते आवडलेलं चित्रपट. आणि नेमकं दुसऱ्या भागात काय होणार याची प्रत्येकालाच उत्कंठा लागून लागलेली आहे. त्यामुळे पहिला भाग ज्यानं बघितलेला आहे तो माणूस हा दुसरा भाग बघणार म्हणजे बघणार नक्कीच आहे. आणि का बघणार तर पहिल्या भागामध्ये जी काही उत्कंठा ताणवलेली होती आणि जी एक कथा एका वळणावर आणून ठेवलेली होती आणि दुसऱ्या भागात काय येणारे जी ग्लिम्सेस म्हणजे काही शॉर्ट्स दाखवले होते त्यावरून लोकांना नेमकं समजत नव्हतं हे चाललंय काय. म्हणजे रणवीर सिंग हा पूर्वायुष्यात म्हणजे त्याची जी भूमिका आहे हमजाची, हा पूर्वायुष्यात कोण होता त्याची फक्त आपल्याला एक झलक दाखवलेली होती. मग तो आपल्याला पूर्वायुष्य बघायचं आहे त्याचं. त्यानंतर तो तिथं अडकल्यानंतर शेवटी त्याचं नेमकं काय होतं, त्याचं सगळं रहस्य उघडकीस येतं का, त्याच्यावर कोणत्या प्रसंग ओढ होतात, या सगळ्यांचीच उत्कंठा ही आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि असणारच आहे. आणि हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता चित्रपटाची कथा सांगून तुम्हाला काय मी चित्रपटाबद्दल म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की पिक्चर बघून आलो की आधीच म्हणजे एखादा खुनी असतो एखाद्या पिक्चरमध्ये आणि आधीच सांगून होतात हाच खुनी आहे बघ, मग तो पिक्चरची काय आपल्याला बघण्याची इच्छाच उमरते. तसं काय मी करणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं जाऊन हा पिक्चर बघायला काय हरकत नाही. पहिल्या भागात अक्षय खन्ना हा सगळीकडे अक्षय खन्नाच होता. म्हणजे त्यानं रणवीर सिंगला अक्षरशः झाकोळून टाकले किंवा रणवीर सिंगची भूमिका तशी मुद्दामूनच दिग्दर्शकानं दुय्यम ठेवलेली असं म्हणायला हरकत नाही. परंतु दुसऱ्या भागात मात्र रणवीर सिंगला अक्षरशः मोकळा सोडलेला आहे. त्याने या पिक्चरमध्ये अक्षरशः धिंगाणा घातला आहे, थैमान माजवलेला आहे. त्यानं हमजाची जी भूमिका केलेली आहे त्या भूमिकेसाठी म्हणजे त्या भूमिकेमध्ये ते आपली जरा जास्त काही ते म्हणण्याची पद्धत झाली आहे की आपला जीव ओतला आहे, तसंच काहीतरी केलेलं आहे. तसा रणवीर सिंग प्रत्येक भूमिकेतच आपला जीव ओततो. मग ती पहिल्या बाजीरावाची भूमिका होती, त्यानं अनेक म्हणजे त्याचे किती चित्रपट बघितले तर तुम्हाला त्यात सहज आढळून येईल. रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोन अभिनेत्यांच्याबद्दल आपण बघितलेलं आहे की जर त्यांना योग्य प्रकारची स्क्रिप्ट मिळाली तर ते कुठल्या प्रकारची धमाल घडवू शकतात. म्हणजे समोर जे चाललंय त्याच्यावर आपली नजर हटत नाही इतक्या उत्तम प्रतीचं काम ते करतात. तसंच या धुरंधरबद्दल झालं. या दोन्ही भागामध्ये रणवीर सिंगला जी भूमिका मिळाली ती अतिशय म्हणजे त्या सगळ्या अभिनय गुणांना पूर्णपणे पडद्यावर कसं परावर्तित करता येईल यासाठीच तयार केलेली अशी भूमिका होती की काय असं म्हणावं लागेल. चित्रपटाची कथा अर्धी तर तुम्ही बघितलेलीच आहे.
आणि अर्ध्या भागात नेमकं काय होणार आहे हे तुम्ही प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊनच बघा. उगीच मोबाईलवर कोणाची तरी क्लिप पिक्चर मिळते काय वाट बघत बसा आणि असं फुकट कुठंतरी बघा, असं काय ते करू नका. चांगला चित्रपट जर बघायचा असेल तर तो नेहमी चित्रपटगृहात जाऊनच बघितला पाहिजे. कारण तिथं चित्रपट बघणं म्हणजे साधी गोष्ट नसते. तिथं जाऊन फक्त आपण त्या भूमिकेशी एकरूप होत नसतो, तर आपला साऊंड असतो, आजूबाजूचे प्रेक्षक असतो, त्यांच्या प्रतिक्रिया असतात. यामधून जो पिक्चर बघण्याचा आनंद मिळतो ना, तो वेगळाच असतो. आणि धुरंधर हा मी सकाळी जाऊन पिक्चर बघितला, ॲक्च्युली 8:15च्या शो जाऊन, आणि तरीसुद्धा पिक्चरला बऱ्यापैकी गर्दी होती. म्हणजे 70% तरी थिएटर भरलेलं होतं आणि प्रत्येकजणच एन्जॉय करत होतो. म्हणजे याचा अर्थ हा पिक्चर जर आता हा प्रौढांसाठी असलेला पिक्चर आहे, त्यामुळे लहान मुलांना अलाव नाही तिथं. तरी देखील हिंसाचार तर प्रचंड आहे पिक्चरमध्ये. म्हणजे हिंसा पहिल्याच भागात आपण हिंसाचाराची काही दृश्य बघितलेली आहेत की अक्षय खन्ना आपल्या त्या तथाकथित बापाला कसं मारतो, तशा प्रकारच्या दृश्याची या दुसऱ्या भागात तर रेलचेल आहे. आणि या भागात मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की रणवीर सिंगनं कमाल केलेली आहे. आणि पहिल्या भागात आपल्याला अनेक जे प्रश्न उत्पन्न झालेले होते की बडे साहेब नेमके कोण, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंदाज आलेला होता की दुसरं कोण नसून दाऊद इब्राहिमच असणार आहे. परंतु दाऊद इब्राहिमची भूमिका करणार कोण याबद्दल अनेक शंका होत्या. म्हणजे अनेक अफवा पसरलेल्या होत्या की इम्रान हाशमी करणार आहे, हा करणार आहे, तो करणार आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी सांगितलं की अनेक लोकांचे कॅमिओ म्हणजे छोटे छोटे भूमिका या पिक्चरमध्ये आहेत. तर तशा प्रकारचा फार काय कोणाचे कॅमिओ नाहीत. फक्त एका प्रसंगात यामी गौतम तेवढी फक्त आपली झलक दाखवून जाते. अन्यथा कुठल्याही इतर मोठ्या कलाकाराचा कॅमिओ या पिक्चरमध्ये नाही. कारण या कथेची ती गरजच नव्हती असं मला वाटते. तसंच परवा मी ऐकली मुलाखत अनिल कपूरची, की अनिल कपूर म्हणलेला की मला सुद्धा विचारलं एखादा कॅमिओ कर म्हणून. तर मला तरी या अख्खा पिक्चर बघताना अनिल कपूरची जागा कुठंतरी होती असं मला जाणवलंच नाही. कारण छोट्या मोठ्या भूमिका आहेत, पण त्या भूमिकेमध्ये काय अनिल कपूर मावणार नव्हता. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्यांना खरोखर अशा प्रकारचे चित्रपट आवडतात आणि धुरंधर भाग 1 आवडलेला आहे, त्यांनी धुरंधर भाग 2 बघायला नक्की काहीही हरकत नाही. ॲज अर्ली ॲज पॉसिबल लवकरात लवकर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जावा आणि हा चित्रपट बघा. आणि स्पॉयलर म्हणजे तुम्हाला स्टोरी मी मगाशी सांगितलं तसं स्टोरी तुम्हाला सांगणार नाही, परंतु चित्रपटाचा खरा धुरंधर कोण आहे हे तुम्हाला चित्रपटाच्या शेवटी जेव्हा कळतं तेव्हा तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण रणवीर सिंग आहेच, पण धुरंधरला आणि सहाय्य करणारा एक महाधुरंधर आहे. खूप छान भूमिका त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर माधवन पहिल्या भागात जी भूमिका होती त्या भूमिकेलाच पुढं नेताना माधवननं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि बाकीचे सगळेच कलाकार, मग त्यात राकेश बेदी तर आहेच आणि बाकी संजय दत्त आहे. संजय दत्तनं सुद्धा अक्षरशः मजा आणलेली आहे. जेवढा वेळ तो त्या पडद्यावर आहे तोपर्यंत त्यानं अतिशय टाळ्या खाऊ अगदी डायलॉग बोललेले आहेत आणि ॲक्शनचा धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे चित्रपटात रणवीर सिंग नंतर सर्वात लक्षवेधी भूमिका आहे ती म्हणजे अर्जुन रामपालची. खलनायकाच्या भूमिकेत रंग भरताना अर्जुन रामपालनं अतिशय कमाल काम केलेलं आहे. म्हणजे खलनायक कसा असावा, त्याच्याबद्दल राग किती उत्पन्न व्हावा याची पूर्ण दक्षता अर्जुन रामपालनं काम करताना घेतलेली आहे. त्यामुळं त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच एकंदर सर्व बाजूनी अतिशय प्रेक्षणीय असा हा चित्रपट आहे. तुम्हाला हिंसाचार बघायची सवय झालेलीच आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. हा चित्रपट पहिल्या चित्रपटानुसार प्रमाणेच कर्मण्येवाधिकारस्थेनं सुरू होतो आणि बलिदानाची माहिती सांगत हा चित्रपट संपतो. आणि चित्रपट संपल्यानंतर पाट्या पडताना सुद्धा उठून जाऊ नका प्लीज, कारण त्यावेळी भारतातल्या ज्या गुप्तहेर यंत्रणेतल्या लोकांना ट्रेनिंग देताना भारत सरकार काय काय करतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तो सुद्धा शेवटपर्यंत बघायला काही हरकत नाही. पहिल्या चित्रपटात 3 तास 36 मिनिटाचा होता. हा 229 मिनिटं म्हणजे जवळपास 3 तास 49 मिनिटाचा पिक्चर आहे. थोडीशी काही ठिकाणी गती मंदावल्यासारखी वाटेल आणि शेवटसुद्धा तुम्हाला कधीतरी लांबवल्यासारखं वाटेल, पण ते अगदी शेवटच्या आधी जो क्लायमॅक्स आहे, त्याला कळसाध्याय मराठीत म्हणतात, तो क्लायमॅक्स अतिशय मोठ्या प्रमाणावर शूट केलेला आहे.
म्हणजे आदित्य धर मध्ये एकदा मुलाखतीत म्हटलेला होता की त्याला अश्वत्थामा चित्रपट तयार करायचा आहे, परंतु त्यानं जी डोक्यात व्हिज्युअल्स घेतलेली आहेत ती आता शक्य नाहीत, त्यामुळं तो तात्पुरता थांबवलेला पिक्चर आहे. म्हणजेच असं माझ्या लक्षात येतं की या दिग्दर्शकाला आपली जी कथा आहे ती प्रथम डोळ्यासमोर पूर्ण दिसते आणि ती पडद्यावर आणण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. या चित्रपटाच्या शेवटी जी अतिशय जी मोठी मारामारीची दृश्य आहेत ती घेताना म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणावर दाखवलेली आहेत ती खरोखर अतिशय चांगली आहेत. त्यामुळं फार काही तुमचा वेळ न घेता तुम्हाला एवढं सांगेन की लवकरात लवकर हा चित्रपट पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे सगळ्यांना सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.